आज ₹2100 प्रत्येक बहिणीला भेटलेच पाहिजेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 1 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 20 लाख घरकुल वाटपांची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का किंवा तुम्हाला घरकुल मिळणार का, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि त्याच्या अगोदर सर्वांना 1 जानेवारी 2025 म्हणजे नवीन वर्षाची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी न्यू इयर. आपल्या चॅनलतर्फे सर्वांना. आज पैसे पडले की लगेच SMS येणार. हो मित्रांनो, आज पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे, ती म्हणजे 7वा हप्ता तर भेटणारच आहे. सोबतच घरकुल योजनेसाठी देखील नवीन अपडेट आलेले आहे. नेमकं घरकुल आता कोणाला भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट येता क्षणी आपण तुमच्यापर्यंत ती पोहोचवू आणि तुम्हाला त्या योजनेचा म्हणा किंवा सरकारी योजनेचा फायदा नक्कीच मिळणार आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे आत्ताची अपडेट नेमकं काय आलेली आहे, तर आज दिनांक 1 जानेवारी 2025 आहे आणि ₹2100 वाटप होणार आहेत. अशा पद्धतीचे वरून तातडीचे आदेश जे आहेत ते सर्वांना आलेले आहेत. आता हे आदेश कशामुळे आलेले आहेत, तर आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे. काही महिलांना तर सर्व 7 हप्तेसुद्धा भेटलेले आहेत ₹1500 परंतु आता 8वा हप्ता जो आहे तो किंवा 6 हप्ते भेटलेले आहेत आणि 7वा हप्ता म्हणजे ₹2100 जे आहे ते काही महिलांना भेटलेले नाहीत. परंतु आज ते पैसे महिलांच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमासुद्धा होणार आहेत. कारण की आता उशीर नाही, आता फक्त आणि फक्त पैसे वाटप असे देखील घोषणा झालेली आहे आणि ही घोषणा झाल्यामुळे आता उशीर अजिबात होणार नाही. आता डायरेक्ट पैसे जे आहेत ते DBT माध्यमाद्वारे म्हणा किंवा सरकारी कामाचे पैसे जे आहेत ते सर्व योजनेचे पैसे आज तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आज पैसे भेटणार आहेत. परंतु त्यांनी एक अट ठेवलेली आहे. ती अट काय आहे, तर 10च जिल्ह्यांना पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. इतर जिल्ह्यांना नंतर पैसे भेटतील किंवा थोडा उशीर लागणार आहे. परंतु सर्वात अगोदर 10 जिल्हे यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ते 10 जिल्ह्यांची यादी देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत आणि या 10 जिल्ह्याच्या अंतर्गत महिलांना पैसे भेटणार ते देखील आपण जाणून घेऊया. कारण की आतापर्यंत 70 लाख महिलांना पैसे आज 70 लाख महिलांना पैसे वाटप होणार आहेत. कारण की ज्याप्रमाणे महिला राहिल्या होत्या त्यामधील 7 बँकांना तर प्राधान्य देण्यात आलेलेच आहे. आता हे प्राधान्य कशामुळे देण्यात आलेले आहे, तर ह्या बँका सर्वात फास्ट किंवा वेगाने काम करत असतात. त्यामुळे या 7 बँकांची नावे देखील आलेली आहेत आपल्याकडे आणि या 7 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर मग मात्र तुम्हाला आज पैसे पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यानंतर 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत. याच्यासाठी अटी आणि पात्रता नेमकं काय असणार, कोणत्या महिलांना हे 20 लाख घरकुलं मिळणार याची देखील आपण माहिती पाहणारच आहोत. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो ते 10 जिल्हे तर आपण पाहायच्या अगोदर हे 20 लाख घरकुलं मंजूर तर झालेले आहेत. परंतु हे आता कोणत्या महिलांना मिळणार किंवा यासाठी अटी आणि पात्रता नेमकं काय असणार ते आपण जाणून घेऊया. तर हे पहा, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे काय असणार आहे, तर पहिली अट असे असणार आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलामध्ये तुमचं नाव यादीत असायला पाहिजे. हे पाहू तुम्ही स्क्रीनवर जवळपास 4 महत्त्वपूर्ण अटी ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या 4 अटी जर तुम्ही बसलात तर मग मात्र तुम्हाला पैसे डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. पहिली अट आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला हे 20 लाख घरकुलामध्ये तुमचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे, तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. हो मित्रांनो, जमीन कशामुळे असेल तर हे पहा, जमीन असेल किंवा नसेल तर त्यासाठी काय करायचे ते सांगतो. हे पहा, घरकुल येणार आहे म्हणजे घर बांधण्यासाठी जमीन तर लागणारच आहे. सरकारलाही माहिती आहे आणि तुम्हालाही नक्कीच माहिती आहे. परंतु आता जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे, ₹100 बॉन्डवर, संमतीपत्रावर तुमच्या भावाचे म्हणा किंवा पतीच्या नावावर जर जमीन असेल तर त्यांची म्हणा तर ते संमतीपत्र घ्यायचं आहे. ₹100 बॉन्डवर टाईप करून म्हणा किंवा ती घ्यायचं आहे आणि ती घेतल्याच्यानंतर तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज नक्कीच करू शकता. आता हे अर्ज कधीपासून चालू होणार, कशा पद्धतीने अर्ज करता येणार, संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूयाच. परंतु त्याच्या अगोदर तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे. ही अट काय आहे, तर कमीत कमी महिलेचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरीही चालेल, परंतु उत्पन्न तुमचे 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. त्याच्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची अट, 20 लाख घरकुलं प्राप्त होण्यासाठी ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच निवडक महिलांना हे घरकुले वाटप करण्यात
करण्यात येणार आहे. तुम्हाला माहिती असेलही लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 1 ते 1.5 कोटी महिला पात्र आहेत. त्यापैकी फक्त 20 लाख घरकुलं जे ते वाटप होणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही जेवढा लवकर अर्ज करताल आणि जेवढा फास्ट वेगाने अर्ज करताल तेवढा फास्ट तुम्हाला घरकुल जे आहे ते डायरेक्ट मिळून जाणार आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट येत असतात आणि याच्या अगोदरही आपण लाडकी बहीण योजना असो, सिलाई मशीन योजना असो किंवा इतर कुठलीही योजना असो, अन्नपूर्णा योजना असो, प्रत्येक योजनेची अपडेट आपण सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत आणि ती अपडेट येता क्षणी आपल्या सबस्क्रायबरला नक्कीच लाभ मिळालेला आहे. त्याच्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना करून टाका, कारण की ज्या दिवशी घरकुलाचे अर्ज चालू होते त्याच दिवशीपासून कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा, काय करायचं संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे. आता ते 10 निवडक जिल्हे आपण पाहूया. त्या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहेत. तर त्या 10 जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. तर हे पहा, सर्वात प्रथम मित्रांनो जिल्हा जो आहे तो असणार आहे आता रायगड, कारण की रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडलेला होता आणि हा सोहळा पार पडल्यामुळे त्या ठिकाणी पैसे भरपूर महिला वाटप करण्याचे राहिलेल्या होत्या. परंतु आता उशीर होणार नाही. आता डायरेक्ट रायगडपासून सुरुवात होऊन मित्रांनो त्याच्यानंतर रत्नागिरी आहे, सांगली आहे, सातारा आहे, नाशिक आहे, धुळे आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर पुणेसुद्धा आहे आणि तसेच ठाणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर अशा पद्धतीने 8 ते 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटपाची सुरुवात होणार आहे. ती म्हणजे डायरेक्ट 2100 रुपयाच्या हप्त्याप्रमाणे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला आतापर्यंत पहिले हप्ते मिळाले नसतील तर नेमकं काय करायचं तेही आपण पुढे जाणूनच घेणारच आहोत, कारण की या 3 गोष्टी जर तुम्ही चेक केल्या असतील तर तुम्हाला आतापर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमासुद्धा झालेले असतील, कारण की तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात आणि या तुम्ही 3 गोष्टी चेक करायच्या अजिबात विसरलेला नसाल. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे आता कोणत्या 3 गोष्टी असतील की त्या 3 गोष्टी जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला पैसे पडले असतील किंवा तर ते आता पूर्ण केलं तर ते आता पडून जातील. तर हे पहा, पहिली गोष्ट सर्वांना महत्त्वाची आहे आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला ती अवगत किंवा माहितीसुद्धा आहे, ती म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक करणे, आणि जे की तुम्ही सर्वांनी केलेलेच आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याचे नाही. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही पात्र ठरलेला आहात. दुसरी स्टेप म्हणजे ती काय आहे, तर बँकेत जाऊन तुमची बँक खाते चालू आहे का बंद आहे एकदा चौकशी करा. पैसे तेव्हा पडू शकतात का किंवा पैसे काढता येऊ शकतात काही देखील जाऊन चौकशी करा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट, तुम्ही जर इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर पैसे तुम्हाला आज भेटून जाणार आहेत. मग मागे राहिलेले 7,500 असतील किंवा तुमचे 4,500 असतील, 3,500 असतील, तर प्रत्येक एकूण 1 रुपया तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील अशा नवीन अपडेट जे आहे ते सर्वात अगोदर भेटत राहतील आणि कुठल्याही प्रकारची टेन्शन किंवा उशीर आता होणार नाही. आता फक्त तर होणार तर फक्त पैसेच वाटप होणार आहेत. आता महिलांचा नवीन प्रश्न होता, सर शिलाई मशीनचे अर्ज लास्ट टाईम भरपूर महिलांना मिळाले, आम्हाला मिळालेल्या नाहीत. आता आम्हाला कधी हे शिलाई मशीन मिळतील किंवा आम्ही या शिलाई मशीनच्या यासाठी कशा पद्धतीने पात्र ठरणार आहोत. तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे शिलाई मशीन मिळण्यासाठी तुम्हाला आता फक्त 1 ते 2 दिवसच वाट पाहायची आहे, कारण की 2 दिवसात नवीन अर्ज देखील चालू होत आहेत आणि हे नवीन अर्ज चालू झाले की लगेच तुमच्या खात्यावर शिलाई मशीनचे पैसे, अर्ज भरल्याच्यानंतर पैसे देखील तुम्हाला लगेच मिळून जाणार आहेत. परंतु यामध्ये यांनी काही अटी ठेवलेल्या आहेत. तर आता ह्या अटी नेमकं काय आहेत किंवा पात्रता नेमकं काय असणार आहे की शिलाई मशीन जर त्या अटी पूर्ण केल्या किंवा त्या पात्रता पूर्ण केल्या तर तुमच्या खात्यावर ते शिलाई मशीनचे पैसे भेटतील. तर हे पहा, यासाठी फक्त 3 महत्त्वपूर्ण अटी ठेवलेल्या आहेत यांनी. त्या 3 अटी कोणत्या आहेत, तर पहिली अट आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत, तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी अट आणि तिसरी अट, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने 3 अटी यांनी ठेवलेल्या आहेत. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या, सर्व गोष्टी ओके केल्या, तर तुम्हाला लगेच पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. आता काही महिन्यांचा प्रश्न होता, सर आता आमचे मागील पैसे राहिलेले आहेत समजा, परंतु मागील पैसे आम्हाला मिळणार का किंवा मागील पैशासाठी आम्ही पात्र ठरणार का. तर हे पहा, मागील पैसे असतील किंवा येणारे हप्ते असतील तर प्रत्येक एकूण 1 रुपया जो आहे तो महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. फक्त विषय काय आहे, तर आज 10 जिल्हे आहेत, उद्या 10 आणि परवा दिवशी राहिलेले जिल्हे, म्हणजे अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहे. स्टेप बाय स्टेप म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत, कोणाला जास्त कोणाला कमी किंवा ज्या महिलेचे प्रत्येक जेवढे हक्काने पैसे आहेत तेवढे पैसे त्या महिलेला मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. जर काही अडचण असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगत जा, कारण की तुम्हाला तुमच्या माहितीस्तव सांगतो, आतापर्यंत आपण जवळपास
7 ते 8 हजार महिलांच्या कमेंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांच्या ईमेल साईटवर आपण पाठवलेले आहेत आणि तेवढ्या महिलांना आतापर्यंत लाभ मिळालेलाच आहे. तुम्हाला तुमच्या माहितीस्तव सांगितलेले आहे. त्यामुळे तुमची देखील अडचण असेल, प्रश्न असतील, कमेंटमध्ये विचारायला अजिबात उशीर करायचा नाही. डायरेक्ट प्रश्न विचारून टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे कधी भेटतील, कशा पद्धतीने भेटतील किंवा कोणाला भेटतील तर ते तुम्हाला समजून जाईल. आणि राहिला मुद्दा म्हणजे एक विषय अन्नपूर्णा योजनेचं काय झालं किंवा ते गॅस सिलेंडरच्या पैशाचं काय झालं तर ते हे पहा, ते देखील पैसे तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहेत. आणि ते पैसे जमा झाले की लगेच तुम्हाला माहिती असेलही की 2,500 रुपये तुमच्या खात्यावर ते जमा होणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला काही अर्ज करण्याची गरज नाही. फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत आणि उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे. डायरेक्ट मग तुम्ही जाऊन गॅस बुकिंग करून भरू शकता आणि गॅस बुकिंग करून भरल्याच्यानंतर तुम्हाला देखील लगेच ते पैसे जे आहेत ते तुमच्या 1 ते 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण तुम्हाला दिलेले आहेत. अशाच अपडेट्ससाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.